तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांचा जपान दौरा आटपून आज चीनकडे रवाना झाले। चीनमध्ये उद्यापासून एससीओ शिखर परिषदेत ते सामील होणार आहेत, पण त्याआधी जपानमध्ये अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। आता अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50% टॅरिफच्या पार्श्वभूमीवर जपानशी व्यापारी संबंध आणखी दृढ करण्यावर पंतप्रधानांचा भर होता आणि त्यात भारताला यश आल्याचं परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या आता माहितीतनं पुढे आलंय। पंतप्रधान मोदींच्या 8व्या दौऱ्यावर जपानची राजधानी टोकियोमध्ये त्यांचं असं उत्साहात स्वागत झालं। मोदींच्या सन्मानार्थ जपानी कलाकारांनी भारतीय पारंपरिक नृत्याचा आविष्कार सादर केला। भारत जपान शिखर परिषदेच्या 15व्या आवृत्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये गुरुवारी दाखल झाले। गुरुवारी संध्याकाळी भारत जपान बिझनेस फोरममध्ये बोलताना जपानी तंत्रज्ञान आणि भारतीयांचं कौशल्य एकत्र आलं तर जगात एक नवी ताकद उभी राहू शकेल असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला। फ्रेंड्स, हम मानते हैं कि जापानी टेक्नोलॉजी एंड इंडियन टैलेंट आर अ विनिंग कॉम्बिनेशन। जहां हम हाई स्पीड रेल पर काम कर रहे हैं, वहीं नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप के अंतर्गत पोर्ट्स, एविएशन और शिप बिल्डिंग जैसे क्षेत्रों में भी तेजी से प्रगति करेंगे। जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिदा यांच्या अधिकृत निवासस्थानी शुक्रवारी पंतप्रधान मोदींचं स्वागत झालं। त्यानंतर शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत दोन्ही देशांनी मिळून भारतामध्ये 10 ट्रिलियन येनची गुंतवणूक करण्याचं लक्ष्य निश्चित केलं। भारत जपान यांच्यातील व्यापारी संबंध आधीच मजबूत आहेत। अमेरिका आणि भारत यांच्यात अतिरिक्त टॅरिफमुळे निर्माण झालेल्या वितृष्टामुळे जपानशी व्यापार संबंध आणखी दृढ करण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला होता। सबसे प्रॉमिसिंग डेस्टिनेशन है। जेट्रो बताता है कि 80% कंपनियां भारत में एक्सपांड करना चाहती है और 75% ऑलरेडी मुनाफे में है। यानी इन इंडिया कैपिटल डज नॉट जस्ट ग्रो, इट मल्टीप्लाइज। मोदींच्या दौऱ्याच्या अगदी काही तास आधी जपानचं एक शिष्टमंडळ अमेरिकेला जाणार होतं। या दौऱ्यात अमेरिकेत $550 अब्ज गुंतवणूक करण्याच्या करारावर सह्या होणार होत्या, पण अमेरिकेनं जपानवर लावलेल्या टॅरिफ विषयी योग्य तो आदेश निघालाच नाही। शिवाय जपान आणि अमेरिका यांच्यात झालेल्या वाटाघाटींबाबतही पुरेशी स्पष्टता नसल्यानं जपानच्या शिष्टमंडळानं दौरा रद्द केला। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात 10 ट्रिलियन येनच्या गुंतवणुकीची घोषणा होणं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्याशी त्यांची झालेली भेट महत्त्वाची होती, कारण भारताच्या आणि जपानच्या नेत्यांमध्ये आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे ज्यांची हत्या करण्यात आली होती त्यांच्यामध्ये अतिशय जवळचे असे संबंध होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत आणि जपान यांच्यामध्ये जी भागीदारी आहे, ज्याला कूटनैतिक भागीदारी आहे तशीच ती जागतिक स्तरावरची भागीदारी आहे, तिच्या बाबतही चर्चा झाली। भारत आणि जपान संयुक्तपणे जसे भारतात प्रकल्पात काम करतायत तसे जगभरात करतायत। क्वाड या गटाचे दोन्ही देश सदस्य आहेत आणि त्यामुळे संरक्षण हा विषय या चर्चेमध्ये महत्त्वाचा होता। आणि खास करून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना जे काही बदल जगात घडत आहेत त्यामुळे जपान आणि भारत दोघेही प्रभावित झालेले आहेत आणि त्याच्यामुळे या चर्चेला जास्त महत्त्व प्राप्त झालं होतं। भारताच्या एकूण निर्यातीपैकी 20% निर्यात अमेरिकेत होते। त्याचा बहुतांश भाग आयटी सेवा आणि औषधांची आहे।
तरीही उरलेल्या वस्तूंपैकी वस्त्रोद्योग, दागिने आणि चामड्याच्या वस्तूंसाठी आपल्याला इतर देशांच्या बाजारपेठांची गरज आहे. अशा वेळेस जपान सारखा मित्र देश आपल्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो आणि म्हणूनच पंतप्रधान मोदींचा जपान दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना जपान दौऱ्यावर एक खास भेटवस्तू मिळाली. जपानमध्ये विशेष महत्त्व असणारी एक बाहुली मोदींना देण्यात आली. ही बाहुली जपानी संस्कृतीत चांगली शकून मानली जाते. दरुमा असं या बाहुलीचं नाव आहे. या बाहुलीचं भारताशीही एक खास नातं आहे. कांचीपुरम मध्ये जन्मलेल्या बोधिरामा या बुद्ध धर्मगुरूपासून या बाहुलीची प्रेरणा घेण्यात आली आहे. बोधिरामा हे बुद्ध 5व्या आणि 6व्या शतकात तमिळनाडूतील कांचीपुरम मधनं चीनला गेले आणि पुढे त्यांनी संपूर्ण आयुष्य बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी वेचलं आणि त्याच प्रेरणेतनं ही बाहुली तयार करण्यात आली आहे. शकुनाची बाहुली देऊन मोदींचं स्वागत करण्यात आलेलं आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो ती हीच बाहुली शकुनाची बाहुली आहे. तर जपान, भारत आणि मैत्रीची ही नवी समीकरण.